नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता मात्र ऋषिकेश जेव्हा घरी येतो तर सारंग आता धक्का देतो. तर आता ऋषिकेश म्हणतो की काय रे सारंग. तेव्हा सारंग त्याला सॉरी म्हणतो. ऋषिकेश आता बेडवर झोपतो आणि म्हणतो की अरे सारंग, तिकडे एक लोचा झाला. सारंग विचारतो की काय रे, काय झाले. तेव्हा आता सौमित्र सुद्धा तेथेच असतो. तर ऋषिकेश सांगायला सुरुवात करतो की अरे ती मुलगी आहे ना, ती जत्रेवाली, तर मी तिला माझ्या बाईकवर चल असे म्हटलो, परंतु ती यायला तर अगदी स्पष्ट नाही म्हणाली. तोऱ्यात नाही म्हणली होती. आणि मग घडलेला सर्व काही प्रकार आहे तो सगळं काही ऋषिकेश त्यांना सांगतो की त्या रिक्षावाल्याने आता त्या जत्रेवाल्याची कशी जिरवली आणि परत मात्र ती कशी सगळं काही आता झालेलं सांगतो. तेव्हा आता लगेच सारंग म्हणतो की अरे वा, तू तर खूपच छान काम केलंस. तेव्हा आता सौमित्र म्हणतो की वा, म्हणजे दादा तू तिला अगदी सेल्फ डिफाईन शिकवले. तर तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की एकच नंबर. म्हणून ते तिघे आता एकमेकांना टाळी देतात. त्यानंतर मात्र सारंग म्हणतो की एक मिनिट दादा, तुला काय गरज होती त्या मुलीला तुझ्या मागे बाईकवर बसवण्याची. मला एक गोष्ट सांग, बाईकवर फक्त तुझ्या मागे मीच बसतो, मग त्या अनोळख्या मुलीला तो बाईकवर तुझ्या मागे का बसवलंस. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की अरे तिला आपल्या मैदानाची जागा दाखवायची होती. तर आता सारंग विचारतो की अरे ती कोण होती. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की ती जत्रेवाली. तेव्हा आता सारंग तर आणखीन तोंडाला हात लावतो आणि म्हणतो की काय तू त्या मुलीला काय गरज होती तुला हे सर्व करण्याची आणि बाईकवर तू तिला मागे बसवलंस. सौमित्र विचारतो की कोण जत्रेवाली. तेव्हा आता सारंग म्हणतो की तुला काय गरज होती तिला मागे बसवण्याची. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की हे बघ शांत हो, काम कुणाचं आहे. तर सारंग म्हणतो की आपलं. ऋषिकेश त्याला विचारतो की अरे आपल्याला इव्हेंट कुणाला करायचा आहे. तर सारंग म्हणतो की आपल्याला. मग ऋषिकेश म्हणतो की अरे मग तिला बाईकवरून घेऊन कुणाला जावं लागणार आहे. तर आपल्यालाच ना. त्यानंतर आता सौमित्र विचारतो की अरे पण हा इव्हेंट करण्यासाठी जे भांडवल लागणार आहे ते कुठून आणणार तुम्ही. त्यावर आता सारंग म्हणतो की अरे नाना सुद्धा आपल्याला हेल्प नाही करणार, मग आता हे सर्व कसं करणार आहोत आपण. त्यावर आता लगेच ऋषिकेश म्हणतो की तुम्ही दोघे सुद्धा घेणं अगदी बंद करा. आणि तुम्हाला तर माहितीच आहे की आपल्या भारतीयांच्या अगदी रक्तात आता हे क्रिकेट भिनलेलं आहे. तर तेव्हा आता लगेच सौमित्र किंवा सारंग म्हणतात की हे बघ, त्यासाठी आपल्याला अगदी लोकांकडून देणगी घ्यावी लागेल. तेव्हा आता लगेच सारंग म्हणतो की हे बघ दादा, ऐकून घे, जी काही मदत आहे तर ती नानांची आहे. तेव्हा आता लगेच ऋषिकेश म्हणतो की अरे हे बघ, आपण जे काही करतो तर ते त्यांच्यासाठीच करतो, मग त्यांना आता हे सर्व ऐकून तर अगदी बरं तर वाटेलच ना. तेव्हा आता सारंग म्हणतो की अरे पण बँक अकाउंटचं काय करायचं, जर तेथे पैसे गेले तर नानांना कळेलच. तर ऋषिकेश म्हणतो की अरे आपण एक काम करू, आपण मात्र आपलं अकाउंट काढूयात. तर सारंग म्हणतो की काय वेगळं. तेव्हा आता हो, लगेच ऋषिकेश म्हणतो की हो वेगळं. तर सौमित्र म्हणतो की अरे एक सेकंद, परंतु हे इतकं सोपं नाही. त्यासाठी मात्र आपल्याला मात्र अगदी खूप डॉक्युमेंट्स अगदी करावे लागतील आणि ते सगळं काही अगदा आपल्याकडे इतकं वेळ आहे का करण्यासाठी. तेव्हा आता सारंग म्हणतो की नाही. तर आता ऋषिकेश म्हणतो की अरे तू दिवसभर इतकी पुस्तकं वाचतोस, डॉक्युमेंट्स बद्दल आता तुलाच माहिती आहे, आम्हाला कुठे काय माहिती. तेव्हा आता सारंग लगेच विचारतो की म्हणजे दादा तू आम्हाला मदत नाही करणार का. तेव्हा आता लगेच सारंग म्हणतो की बघ ना, अरे आपण आता याला इतकी मदत करतो आणि वेळेला मात्र हा आपली मदत नाही करणार. तेव्हा लगेच आता सौमित्र विचारतो की काय रे, तू काय मला मदत केलीस बरं. तेव्हा सारंग लगेच म्हणतो की हे बघ दादा, अरे आपल्या बंगल्याच्या पाठीमागे एक मुलगी याला भेटायला आली होती. तर तेव्हा आता सौमित्र लगेच म्हणतो की सारंग हे बघ मी करतो. तेव्हा आता सारंग शांत होतो. त्यानंतर आता ऋषिकेश म्हणतो की हे बघा, हा जो काही आपल्याला इव्हेंट आहे ना तो पतसंस्थेद्वारे करायचा आहे. तर आणि पतसंस्थेच्या नावाने मात्र खूप तिकीटं विकली जातील आणि एकदा की पैसे आलेत नानांचे पैसे आपण असे परत करूयात. तेव्हा आता सौमित्र म्हणतो की तुम्ही दोघं मलाच अडकवा आणि नाही म्हणजे हे बघा, तू जे काही सांगतो दादा मी ते करतो, परंतु मला तर खरंच नानांची जाम भीती वाटते. तर तेव्हा आता सौमित्र म्हणतो की अरे पण ह्या सगळ्यामुळे उगाच घरामध्ये महाभारत घडायला नकोय. तेव्हा आता ऋषिकेश सौमित्रला समजावतो की हे बघ सौमित्र, अरे काही होणार नाही. तर आणि समजा झाले तर नाना जास्तीत जास्त काय करतील, नेहमीसारखं ओरडतील. तर ते थोडंच आपल्याला घरातून बाहेर काढणार आहेत का. त्यानंतर आता इकडे जानकी ही घरी येते, परंतु काका आणि काकू मात्र काहीतरी शोधत असतात. तेव्हा आता जानकी त्यांना विचारते की काका आणि काकू काय झालं, काय शोधतात बरं तुम्ही. तेव्हा आता काका म्हणतात की जानकी अगं माझं घड्याळ नाही सापडत. तर जानकी म्हणते की काय काका घड्याळ सापडत नाही का. आता बकुळा मावशी थोडीशी रडते आणि म्हणते की अगं आमच्या लग्नामध्ये
अगदी किती हौसेने माझ्या वडिलांनी जावयाला हे घड्याळ घातलं होतं, परंतु यांना एकही गोष्ट नीट सांभाळता येत नाही, म्हणून आता काकू रडतच बसते. तेव्हा आता काका म्हणतात की अगं सापडेल, तू कशाला रडतेस? अगं मी लक्ष नाही ठेवलं तर इतक्या वर्ष ते घड्याळ टिकलं असतं का? मी नेहमी हे घड्याळ इथेच ठेवत असतो, आजच मात्र ते घड्याळ नाही दिसत. तर तेव्हा आता जानकी म्हणते की अहो इथेच कुठेतरी तुम्ही शोधलं असेल, डाव्या उजव्या हाताने. थांबा, शोधा, मी सुद्धा तुम्हाला शोधायला मदत करते. तेव्हा आता जानकी विचारते की गोल्डन कलरचं आहे ना? तर आता काका म्हणतात की हो तेच ते. आणि आता काका म्हणतात की जानकी तू नको शोधू, आम्ही शोधतो, तू ऑफिसला जा बरं, तुला उशीर होईल. तेव्हा आता जानकी म्हणते की बरं ठीक आहे काका, मी ऑफिसला जाते, परंतु घड्याळ सापडल्यानंतर मला नक्की कॉल करा. येते काका, येते काकू असे बोलून आता जानकी ऑफिसला निघून जाते. त्यानंतर मात्र आता इकडे सुमित्रा नानांना म्हणते की तुम्ही चहा घेतात का? तर नाना म्हणतात की हो, आणि बरं झालं सुमित्रा वेळेवर चहा घेऊन आली, तर ऑफिसला जायला उशीर होतोय. आणि काय ग सुमित्रा, तुझा तो ड्युटा कुठे आहे ऋषिकेश? रोज मी त्याला ऑफिसला यायला सांगतो, परंतु अजूनपर्यंत त्याचा काही तपास नाही, आणि एवढा मोठा तो झाला आणि त्याला साधी अक्कल सुद्धा नाही का? त्यावर तर सुमित्रा म्हणते की जर त्याला अक्कल नसती तर माझा ऋषिकेश MBA झाला असता का? तेव्हा आता नाना म्हणतात की हो तेच तर ते, आणि तो कसा झाला हेच मात्र खूप मोठा प्रॉब्लेम आहे तर, आणि प्रश्न आहे. आणि हे बघ इतका मोठा शिकला तरी सुद्धा थोडासा सुद्धा त्याला व्यवहार नाही, फक्त गावगुंड्यापणा करत तो इकडे तिकडे फिरत असतो, बाकी त्याला काही जमत नाही. तर थोड्याच दिवसात आता गावातील लोक त्याला अगदी गाव गुंड म्हणून अगदी बोंबलायला सुद्धा लागतील. त्यावर लगेच आता म्हणजे सुमित्रा म्हणत असते की अहो असं काय बोलतात तुम्ही? कोणी असं म्हणणार नाही, फक्त तुम्हालाच वाटतं की माझा ऋषिकेश वाया गेला म्हणून. तेव्हा आता नाना म्हणतात की अगं तुला वाटत नाही, हे तर माझं खूप दुर्दैव आहे. तर मला एक गोष्ट सांग बरं, MBA झालेल्या मुलांनी काय करायला हवं? एखाद्याने फॅक्टरी टाकली असते किंवा 4 लोकांना कामाला लावलं असतं, परंतु हा काय करतो? काहीच नाही. तर फक्त बापाचे पैसे आहेत तर ते नकळत उधळतो. आणि आई काय करते? आई फक्त त्याला मदत करते. तेव्हा आता लगेच सुमित्रा म्हणते की अहो तुम्ही असं काय म्हणतात, काय बोलतात? मी पैसे कुणाला दिले तर ते माझ्याच मुलाला दिले, आणि ते पण मी तुम्हाला सांगितले, आणि हे सुद्धा तुम्हाला चांगलंच माहिती आहे की मी लहानपणापासून माझ्या ऋषिकेशला काही कशाची कमी पडून दिलेली नाही. तर हे बघा अहो ते बिचाऱ्याला आई नाही, त्याला काय हवं काय नको हे अगदी लहानपणापासून मी बघितलेलं आहे. तर अगदी लहानचा मोठा मी केलेला आहे त्याला, त्यामुळे तुम्ही कितीही ऋषिकेशला जरी नाव ठेवलं तरी सुद्धा ठामपणे सांगते की माझा ऋषिकेश आहे ना तो अगदी साधा सुद्धा एक गुणी मुलगा आहे. तर तेव्हा आता लगेच नाना म्हणतात की नाही तो गुणी मुलगा नाही, आणि हे बघ बिचारा तर मी आहे, कारण तुला सारखं तेच सांगून दमलो, म्हणून आता बिचारा मी आहे. आणि हे बघ तू जर त्याला असं डोक्यावर चढून ठेवलं तर एक ना एक दिवस तुलाही हे सर्व भोगावं लागेल, हे लक्षात ठेव माझं बोलणं. तेव्हा आता लगेच सुमित्रा म्हणते की नका ना असं बोलू काहीतरी, आणि सारखं आपल्या मुलांबद्दल असं वाईट साईड बोलू नये. आणि हे बघा तुम्हाला तर आता मी असं सांगते की काही लोकांच्या कुंडलीमध्ये हे असं असतं तर भविष्यामध्ये त्यांना लवकर यश नाही मिळत. तेव्हा आता नाना म्हणतात की अगं पण हे कुंडलीचं मध्येच तू काय काढलं बरं? तेव्हा आता सुमित्रा म्हणते की अहो मला तुम्हाला सांगायचंच राहून गेलं. एकदा मात्र जे ज्योतिषी आले होते तर त्यांनी सांगितलं की ऋषिकेशची कुंडली आहे तर ती वामन शास्त्रींना दाखवून बघा म्हणून, मग आपण त्यांना भेटूयात का? तेव्हा आता नाना खूपच चिडतात. नाना म्हणतात की हे बघ तुला जे काही करायचं असेल ते तू कर, परंतु मी मात्र ऋषिकेशसाठी कुठेही नाही येणार. तर तेव्हा आता लगेच सुमित्रा ही नानांच्या मागे जाते. अहो मी तुम्हाला जे काही सांगते प्लीज माझं ऐकून तर घ्या ना. आता नाना लगेच निघून जातात. तर आता सुमित्रा म्हणते की कमाल आहे यांना कधीही माझं काही ऐकूनच घ्यायचं नसतं, परंतु आता ऋषिकेशला मात्र मी वामन शास्त्रीकडे घेऊन जाईल आणि वामन शास्त्रीला नक्की मी भेटणारच. त्यानंतर आता इकडे बकुळा मावशी ही प्रधान काकांना म्हणते की हे बघा मी तुम्हाला काय म्हणते, तुम्ही एकदा चहाच्या टपरीवर जा आणि तेथे एकदा शोधून या, मागच्या वेळेस सुद्धा तेथे सापडलं होतं. त्यावर तर प्रधान काका म्हणतात की नाही ग मला चांगले आठवते की मी घड्याळ इथेच ठेवले होते, तिकडे नाही विसरलो, थांब जरा तू. आता प्रधान काका हे शोधत असतात तर बकुळा मावशी त्यांच्यावर ओरडते, अहो मी तुम्हाला एकदा सांगितलं की एकदा जाऊन या तिकडे शोधा, पण काय बिघडलं त्यात? परंतु तुम्हाला मात्र स्वतःच म्हणणं खरं करायचं असतं. तेव्हा आता प्रधान काका अगदी ह्या वैतागी पुढे हात जोडतात आणि म्हणतात की बरं बाई जातो एकदाच. रागाने मात्र प्रधान काका आता बाहेर निघून जातात ते घड्याळ टपरीवर शोधायला. आणि तेवढ्यात आता ही प्रिया आत येते. तर आता ही बकुळा मावशी तिला विचारते की काय ग तू मामांचं घड्याळ बघितलंस का? तेव्हा आता लगेच ही प्रिया म्हणते की नाही ग आई मी खरंच नाही बघितलं.
तेव्हा आता लगेच बकुळा म्हणते की अगं कुठे गेलं असेल. प्रिया म्हणते की मी नाही बघितलं आणि मी तुला सांगते की आजपर्यंत आपल्या घरातून एकही गोष्ट गायब झालेली नाही, पण आज मात्र आपलं हे घड्याळ कुठे गेले असेल. तेव्हा आता बकुळा विचारते की अगं पण ती घड्याळ कशाला चोरेल. तर लगेच आता ही प्रिया म्हणत असते की पैशांसाठी करेल ती हे सर्व. आणि हे बघ आई, माणूस पैशासाठी काही पण करू शकतो. आता मुद्दाम हे घड्याळ प्रिया चोरते आणि जानकीवर त्याचा आरोप करते. तेव्हा आता बकुळा म्हणते की हो ना अगं प्रिया, तुझं म्हणणं तर बरोबर आहे. मला ह्या गोष्टीचा अंदाजच नव्हता. आता मात्र ह्या गोष्टीचा अंदाज मला घेतलाच पाहिजे. आणि त्या मुलीने जर घड्याळ चोरलं असेल तर माझ्याशी गाठ असेल तिची. बघतच राहा मी तिच्याकडून एक एक पैसा कसा वसूल करते. तर आता प्रियाला खूपच आनंद होत असतो. माझ्या वडिलांची आठवण म्हणून आता बकुळा रडत असते, परंतु प्रियाच्या चेहऱ्यावर मात्र हसू असतं. त्यानंतर आता इकडे ऋषिकेश आणि सारंग मात्र आता बिल्डरकडे आलेले असतात आणि आता मात्र जे काही कमिशन आहे तर त्याबद्दल त्यांची अगदी विचारपूस सुरू असते. ऋषिकेश आणि सारंग खूपच खुश होतात आणि म्हणतात की सारंग याला म्हणतात की सुदामे आणि थँक्यू सो मच काका म्हणून त्या काकांचे तो आभार मानतो. तुमच्या नावाला साजेल असंच तुम्ही मला डोनेशन देतात आणि हे बघा काका, काही अपेक्षा होती अगदी तशीच पूर्ण झाली. तर काका म्हणतात की हे बघा फक्त थँक्यूने नाही भागणार. आता मात्र जी काही क्रिकेट इव्हेंटच्या बॅनरवर मात्र सुदामे बिल्डर असं नाव मात्र मोठ्या अक्षरामध्ये लावत, माझं नाव जर ठळक त्यावर दिसले तर लगेच मी तुम्हाला चेक देतो. तर आता ऋषिकेश स्पष्ट शब्दात सांगतो नाही जमणार, तर नाव त्यावर मला नाही लिहिता येणार, स्पष्ट नाही. आणि हे बघा काका, तुम्ही देणगी देतात मग तुमचं नाव फक्त त्यावर लिहून कसं चालेल बरं. हो मी तुमचा मोठा फोटो लावतो बॅनरवर, काय काय चालेल ना तुम्हाला, हो की नाही सारंग. तर सारंग म्हणतो की हो. आणि सारंग म्हणतो की फोटो खाली तुमचं नाव येणार आणि हे बघा तुमचं नाव आहे ना तर ते सुदामे बिल्डर. ऋषिकेश म्हणतो की हो सुदामे बिल्डर. तेव्हा आता ते काका खूपच खुश होतात. काका म्हणतात की अरे पोरांनो, मी तुम्हाला सांगतो की रणदिवे घरांचं जे काही नाव आहे तर ते खरंच तुम्ही खूप मोठं करणार. तर ऋषिकेश खुश होत म्हणतो की काका द्या टाळी. तर ते काका ऋषिकेशच्या हातावर टाळी देतात आणि आता काका सारंगला सुद्धा टाळी देत म्हणतात की अगदी फोटो सहित. तेव्हा आता काका म्हणतात की चला या. तर तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की काका अहो तुम्ही फक्त टाळी दिली, चेक कुठे दिला. तेव्हा आता काका डोक्याला हात लावतात, अरे विसरलो, थांबा एकच मिनिट. आणि लगेच चेक लिहितो आणि देतो लगेच. तेव्हा आता पुरुषोत्तम आता जे काही रणदिवे आहे तर त्या नावाने मात्र ते काकांना चेक लिहायला सांगतात आणि दोघे आता एकमेकांकडे पाहत असतात. आणि काका तो चेक लिहून आता ऋषिकेशच्या हातात देतात. तुमच्या पतसंस्थेच्या नावाने हा चेक देत आहे आणि तुमच्या पतसंस्थेसाठी मात्र मी काही करायला तयार आहे असे खुश होते काका. आता म्हणतात फक्त मी तुम्हाला सांगतो की तो इव्हेंट आहे ना तो जोरदार व्हायला पाहिजे. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की आहो झाला पाहिजे काय, तर नक्की होणार, हो की नाही सारंग. तेव्हा आता सारंग म्हणतो की आहो नक्की होणार आणि तेथे तुमचं नाव सुद्धा लागणार. तर तेव्हा मात्र आता हे एक मुलगा बाहेर मात्र सगळं काही ऐकतो आणि बघून मात्र तो आता फोन करतो आणि सर्व काही सांगतो. त्यानंतर आता इकडे हा सयाजी खूपच टेन्शनमध्ये येतो आणि एऱ्याझऱ्या मारत असतो. तेवढ्यात तिथे ऐश्वर्या येते. ऐश्वर्या विचारते की डॅडा अहो काय झाले, तुम्ही इतके टेन्शनमध्ये कसे आहात बरं. तेव्हा आता सयाजी म्हणतो की अगं तो ऋषिकेश तो जरा जास्तच वळवळ करायला लागला ग. आणि आता तर काय त्याचा नवीनच प्लॅन आहे की आता गावामध्ये तो बॉक्स क्रिकेटचा मॅच घेणार आहे. तर आता ऐश्वर्या म्हणते की डॅडा अहो ठीक आहे, आपल्याला काय प्रॉब्लेम होणार आहे बरं. किंवा आता सयाजी तिला ओरडतो की तू वेडी आहेस का, अगं हा जो इव्हेंट आहे तो छोटा आहे का, अगं तो इव्हेंट जर झाला तर गावामध्ये केवढी चर्चा होईल, तर अगदी सगळीकडे त्याच्याच नावाचा बोलबाला होईल. तर एकतर त्याने अगोदर आपल्या बाजूचा जो काही थिएटरमध्ये पिक्चर आहे तर तो दाखवला आणि लोकांना मात्र आपल्या बाजूने वळून घेतले. तेव्हा आता ऐश्वर्या विचारते तुम्ही काय विचार केला बद्दल. त्यानंतर आता सयाजी म्हणतो ऋषिकेश एकामागून एक कार्यक्रम करतो आणि लोकांना आपल्या बाजूने वळवतो आणि पैसा सुद्धा उडवतो, त्यामुळे मला हेच होऊन द्यायचे नाही. तर एकदा मात्र त्याचा हा इव्हेंट अगदी सक्सेसफुल झाला तर तो गावभर अगदी जास्त माज करत फिरणार आहे, अगदी त्याला खूप मजा येईल. तर गावातील जी सगळी लोक आहेत तर ती त्याच्या बाजूने वळणार. तर गावातील जे काही मान सन्मान आहे तो सगळं त्यालाच मिळणार. तेव्हा आता लगेच ही ऐश्वर्या म्हणते की अहो डॅडा कम डाऊन, तुम्ही इतकं टेन्शन कशाला घेतात आणि आता इतकं टेन्शन घेऊन तुमची तब्येत खराब होईल. आणि हे बघा आता मी आलेले आहे ना, मग कशाला इतकं टेन्शन घेता. मला एक गोष्ट सांगा, हा जो काही किओस आहे तर तो माझ्या पद्धतीने मी हँडल करू, हे चालेल का तुम्हाला. तेव्हा आता सयाजी म्हणतो की ठीक आहे पोरी, तुला जे काही करायचे असेल ते तू कर, परंतु हा सयाजी विखे पाटील मात्र तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. तर तेव्हा ऐश्वर्या लगेच म्हणते की ओके डॅडा मी पाहते.
त्यानंतर आता इकडे जानकी मकरंदच्या कॅबिनमध्ये येते. मकरंद मात्र आपल्या हाताला जी ती काच घुसलेली आहे तर त्या जखमेवर तो पट्टी वगैरे लावतो आणि त्याकडे पाहत असतो. तेवढ्यात तेथे जानकी येते आणि कालच्या कामाबद्दल ती सांगायला सुरुवात करणार. तोच लगेच तिचं आता त्या हाताकडे लक्ष जाते आणि ती मकरंदला विचारते की काय रे, तुझ्या हाताला काय लागलं मकरंद? तेव्हा आता मकरंद खोटं बोलतो. मकरंद म्हणतो की अगं काल रात्री खिडकीची काच मी ओढायला गेलो आणि ती काच हाताला लागली, फुटली. तेव्हा आता जानकी म्हणते की हॉट, अरे फार नाही ना तुझा हात अगदी कट झाला, डॉक्टरांकडे जाऊन आलास का? म्हणून जानकी आता अगदी व्याकुळतेने विचारत असते. तेव्हा आता मकरंद म्हणतो मला लागलं म्हणून तुला खरंच वाईट वाटतं का? तेव्हा आता जानकी म्हणते की हो ऑफकोर्स, मला तर वाईट वाटणारच, प्लीज तू काळजी घे म्हणजे जखम लवकर बरी होईल. आणि हे बघ बाय द वे ऋषिकेश आहे ना. तेव्हा लगेच आता हा मकरंद उठतो आणि म्हणतो की त्या ऋषिकेशने तुझ्यासोबत काही गैरवर्तन केलं का? त्याने तुला काही त्रास दिला का? तेव्हा आता जानकी म्हणते की नाही रे मकरंद, अजिबात नाही. तेव्हा आता मकरंद म्हणतो की हे बघ अगं तू येथील मुलांना नाही ओळखत, जे काही तू उडान टप्पू हे शब्द वापरते ना ते बरोबर आहे, तर तसेच आहे. आणि मला असं वाटतं की आपण फक्त आपल्या कामाशी महत्त्व ठेवायचं, अगदी त्यांच्याशी बोलण्याची गरज नाही आणि त्या ऋषिकेशची सुद्धा बोलण्याची गरज नाही. मला जर काही काम असेल तर त्याला मला भेटायला येऊन सांग, मी त्याच्याशी बोलेल. मकरंद आता खूपच चिडलेला असतो. तर आता जानकी म्हणते की मकरंद अरे शांत हो, रिलॅक्स, अरे थोडंसं शांत हो. आणि म्हणते की हे बघ आय नो हा गैरसमज आहे, जसा माझा सुद्धा झाला होता. तर अरे मला तर खरंच वाटलं होतं की तो एकच नंबरचा उडान टप्पू आहे, अक्कल गेलेला, अगदी वाया गेलेला. पण अरे तसं नाही, नाण्याची दुसरी बाजू सुद्धा आहे आणि काल मात्र मला ती कळाली. अरे तुला माहिती आहे का मकरंद, त्याने काल मला रिक्षावाल्यापासून वाचवलं. तर तेव्हा आता मकरंद लगेच विचारतो की रिक्षावाला म्हणजे काय? तर आता जानकी म्हणते की हे बघ अरे तू काल मला सांगितलं होतं की त्याच्याबरोबर जागा बघायला जा म्हणून. आता जानकी घडलेला सर्व काही प्रकार आता मकरंदला सांगते आणि ऋषिकेशने मात्र तिला कशी हिंमत दिली आणि कसं त्या रिक्षावाल्याच्या ताब्यातून वाचवलं हे मात्र ती आता सगळं काही सांगते. आणि त्याचं मात्र कॉन्फिडन्स अगदी ऐकल्यामुळे मला कॉन्फिडन्स आला. आणि हे बघ मी इतकं त्या चपलाने मात्र त्या रिक्षावाल्याला मारलं, खरंच मला सुद्धा वाटलं नव्हतं की मी असं काहीतरी करेल म्हणून. तेव्हा आता मकरंद रागाने तिच्याकडे पाहत असतो. तेव्हा आता जानकी चुटकी वाजवते आणि मकरंदला म्हणते की मकरंद अरे मी तुला केव्हाच काहीतरी सांगते आणि तू तर रिॲक्टच होत नाही. तेव्हा आता मकरंद म्हणतो की मी रिॲक्ट यासाठी होत नाही कारण एक गोष्ट तुझ्या लक्षात येत नाही, तर जानकी हे बघ कशावरून तो रिक्षावाला आणि तो ऋषिकेश एकमेकांशी मिळालेले नसेल तर तुला इम्प्रेस करण्यासाठी त्याने हा प्लॅन केला नसेल म्हणून. तेव्हा आता जानकी म्हणते की नाही प्लॅन नाही, तुझा काहीतरी गैरसमज होतो. तर मकरंद म्हणतो की अगं तू येथील लोकांना नाही ओळखत, मी भांडल्यासारखं करतो आणि मग तू रडल्यासारखं कर, असं काहीतरी यांचं नाटक सुरू असते, सगळे एकमेकांना सामील असतात. तर तेव्हा आता जानकी म्हणते की नाही मकरंद, अरे असे काही नाही. आता मकरंद रागाने जानकीला धरतो आणि जानकीला धरून तो म्हणतो की तुला का कळत नाही की ही माणसं आहे तर ती अगदी मैत्री करण्याच्या लायकीचे नाही, त्यांच्यापासून तो दूरच राहा. आणि तेव्हा आता तो पुन्हा अगदी शांत होतो आणि मागे होतो आणि परत जानकीला सॉरी म्हणतो की खरंच मी जास्त जरा रिॲक्ट झालो होतो आणि खरं तर मला असं करायला नव्हतं पाहिजे. आणि हे बघ माझ्यासाठी मात्र माझ्या स्टाफची सिक्युरिटी आहे तर ती माझ्यासाठी जास्त महत्वाची आहे, तर अगदी पोट तोडून मी सगळ्यांना हे सर्व सांगत असतो. तर आणि काही गरज नाही अशा लोकांशी बोलायची आणि त्या ऋषिकेशची सुद्धा नाही. आणि तेवढ्यात आता ऋषिकेश गुड मॉर्निंग करत आता तेथे येतो आणि त्या दोघांना एकत्र पाहतो. आता जानकी ही पाहतच असते. तर आता ऋषिकेश म्हणतो की सॉरी मी चुकीच्या वेळेस आलोस का? तेव्हा आता मकरंद आपल्या खुर्चीवर जाऊन बसतो आणि ऋषिकेशला म्हणतो की तुम्ही यावेळेस येथे काय करतात? तर ऋषिकेश म्हणतो की काय करतात म्हणजे मी काल म्हणजे यांना आता आपल्या इव्हेंटची जागा दाखवली, तर सगळ्या गोष्टी समजून सुद्धा सांगितल्या, फक्त आज काही डॉक्युमेंट्स आणि फोटो द्यायचे आहेत. तर तेव्हा आता मकरंद म्हणतो की ते फोटोज वगैरे देण्याची काही गरज नाही आता. तेव्हा आता ऋषिकेश विचारतो की गरज नाही म्हणजे? तर आता मकरंद म्हणतो की हे बघा आय एम सॉरी, तुमचा हा इव्हेंट आम्ही नाही करू शकत. ऐकून आता जानकीला सुद्धा धक्का बसतो आणि ऋषिकेशला सुद्धा. ऋषिकेश विचारतो की का करू शकत नाही? काल तर तुम्हीच म्हणाले होते, काल स्वतःहून तुम्ही सांगत होते की इव्हेंट करूयात म्हणून, अगदी स्वतः सांगत होते की माझी इव्हेंट कंपनी आहे, खूप मोठे मोठे मी इव्हेंट्स करतो, मग काय झालं? आणि हे बघा हा काही छोटा मोठा इव्हेंट नाही तर खूप मोठा असा इव्हेंट आहे आणि हे बघा हा जर इव्हेंट केला तर आपल्या दोघांना सुद्धा प्रॉफिट होणार आहे, तर मी जे सांगतो ते ऐका. तेव्हा आता मकरंद म्हणतो की हे बघा मी तुम्हाला सांगितले की आम्ही तुमचा इव्हेंट नाही करू शकत. तेव्हा आता जानकी म्हणते की मकरंद. तेव्हा आता मकरंद लगेच म्हणतो की एक मिनिट मी बोलतो ना. आणि आता मात्र तो ऋषिकेशला बाहेर जायला सांगतो की आम्हाला जरा बोलायचं आहे म्हणून. तेव्हा आता ऋषिकेश ठीक आहे असे बोलून आता बाहेर जातो. तेव्हा आता जानकी ही मकरंदला म्हणते
विचित्र अचानक का वागलास? कालपर्यंत ठरलं होतं की इव्हेंट करायचं म्हणून, परंतु अचानक मात्र तू इव्हेंट करायचं नाही असं का म्हटला? तेव्हा आता लगेच मकरंद म्हणतो की त्या माणसाने, तर जानकी म्हणते की त्या माणसाने मला कसला आणि कुठलाही त्रास दिलेला नाही. प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. आणि हे बघ, जे काही झालेले आहे ते सर्व मी तुला सांगितले. उलट त्याने मला जी काही केली ती मदतच केली. रिक्षावाल्याशी मी 2 हात केले तर ते केवळ त्याच्यामुळे. अरे त्याने माझा आत्मविश्वास वाढवला आणि त्यानेच मला सांगितले की स्वतःचं रक्षण करायला स्वतः शिक म्हणून. आणि हे बघ मकरंद, मी तसंच केलं. तर मकरंद लगेच म्हणतो की जानकी हे बघ. जानकी म्हणते की आय नो, मला माहिती आहे की हा ऑफिस तुझा आहे. जो काही डिसिजन तू घेशील तो तू घेऊ शकतो. पण एक मैत्रीण मी तुला म्हणून तुला सांगते की खरंच हे फार असं अनप्रोफेशनल आहे. तर आणि मला माहिती नाही की तू नक्की काय डिसिजन घेशील किंवा काय घेणार नाही, परंतु आता हे सगळं चुकीचं वागतो हे मला आता तरी वाटतं. आणि ते कसं काय ते तूच ठरव. आणि तेवढ्यात आता मकरंदला ऐश्वर्याचा फोन येतो. तर मकरंद फोन उचलतो आणि ऐश्वर्याला बोल असं म्हणतो. तर ऐश्वर्या म्हणते की हे बघ मॅप, मला तुझ्याशी खूप महत्वाचं बोलायचं आहे. मग मला एक गोष्ट सांग, जो काही रणदीप यांचा इव्हेंट आहे तर त्याचं जो काही इव्हेंट करण्याचं तुझ्याच कंपनीला मिळालेलं आहे ना? तेव्हा आता मकरंद हो म्हणतो आणि तो इव्हेंट्स मी सोडला असे म्हणतो. तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते की का सोडला आणि तू वेडा आहेस का? तू इव्हेंट अजिबात सोडू नकोस. तर मकरंद विचारतो की का? तर ऐश्वर्या म्हणते की ऐक, हे बघ का आणि कशासाठी हे मात्र तू आता फोनवर मला विचारू नकोस, कारण ते इव्हेंट बद्दलचे सगळे काही डिटेल्स मला हवे आहेत. तर तू मला घरी येऊन भेट, मी तुला नंतर सर्व काही सविस्तर सांगते. तेव्हा आता मकरंद म्हणतो की ठीक आहे. तेव्हा लगेच आता फोन ठेवल्यानंतर आता लगेच मकरंद म्हणतो की जानकी, तुम्हाला जे काही सांगते ते बरोबर आहे, कारण आता हे इव्हेंट सोडणं हे चुकीचं आहे. तर बघ जानकी, मी तुझा विचार केला परंतु तू कंपनीचा विचार केला. कंपनीचं नुकसान होऊ नये म्हणून तुम्हाला समजावतेस आणि आपण हा इव्हेंट करूया, त्यामुळे तू त्यांच्याशी बोल आणि सांभाळून घेशील का? तेव्हा आता जानकी खुश होते आणि म्हणते की नक्कीच. आणि जानकी आता मकरंदला थँक्यू सो मच सुद्धा म्हणते की तू हा इव्हेंट पुन्हा स्वीकारला. ते माझ्यासारख्या सामान्य अगदी एम्प्लॉई साठी तू इतका मोठा इव्हेंट सोडायला तयार होता आणि त्यासाठी सुद्धा थँक्स बर का. त्यांच्याशी बोलून लगेच येते. तेव्हा आता जानकी बाहेर गेल्यानंतर आता मकरंद स्वतःला म्हणतो की जानकी, अगं तू माझ्यासाठी सामान्य एम्प्लॉई नाही, खूप काही आहे आणि एक काय, मी असे शेकडो इव्हेंट सोडायला तयार आहे. तर फक्त तुझ्यासाठी. पण ऐश्वर्याने मात्र मला हा इव्हेंट घेण्यासाठी का सांगितले असेल असं आता तो विचार करतो. त्यानंतर आता हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये आता जानकी जेव्हा घरी येते तर तेव्हा आता प्रियाने मुद्दाम ते घड्याळ आता जानकीच्या पर्समध्ये ठेवलेलं असतं आणि बकुळा ते पर्समधून काढते आणि प्रधान काकांना म्हणते की आहो, हे बघा तुमचं हे घड्याळ आता हिच्याच पर्समध्ये ते सापडले. आता ती जानकीवर धावून जाते. जानकीवर हात उचलून म्हणते की काय ग, माझ्याच घरामध्ये चोरी करतेस का? तेव्हा आता जानकी बकुळा मावशींचा हात धरते. ऐश्वर्या मात्र आता ह्या मकरंदला सगळं काही सांगते की अरे, यांनी ह्या इव्हेंटच्या नावाखाली अगदी काही लोकांकडून देणग्या सुद्धा घेतलेल्या आहेत. त्यामुळे आता मात्र तू बघत राहा की त्या ऋषिकेशचा इव्हेंट बी कसा उधळून लावते तो. त्यानंतर मात्र आता जी काही ऋषिकेश आणि सारंगची बाईक असते तर त्याला कोणीतरी अगदी आग लावलेली असते. ती बाईक जळत असते. तेवढ्यात गुलाबदादा धावतच आत जातात, ऋषिकेश दादा आणि सारंग दादा. तेव्हा मात्र आता दोघेही बाहेर येतात. तर आता ऋषिकेश ती बाईक जळताना पाहतो तर त्याला खूप वाईट वाटतं. तर आता ऋषिकेश ठरवतो की ज्याने कोणी हे सर्व केलं असेल त्याला मी नाही सोडणार. तेव्हा आता मित्रांनो, पुढे काय होईल हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.